आपण शिकणार आहे आजचा जो आपला डे 4 असणार आहे स्क्वेअर त्यात आपण बॉक्स शिकणार किंवा आहे रेक्टँगल बॉक्स. ओके, स्क्वेअर रेक्टँगल बॉक्स बॉक्स किंवा आणि स्क्वेअर रेक्टँगल बॉक्स बॉक्स. जे पण ओके, तुम्हाला नाव द्यायचं रेक्टँगल असेल ते, बॉक्स पण ती आणि एक माझी स्क्वेअर बॉक्स स्वतःची जे पण कन्सेप्ट आहे. मी तुम्हाला नाव स्वतः त्या द्यायचं असेल ते, पण ती यूज एक माझी करतो स्वतःची आणि कन्सेप्ट त्यात आहे. मी मी खूप स्वतः त्या चांगल्या यूज प्रकारे करतो आणि क्लिअर त्यात असतो. मी खूप मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे काय क्लिअर असतो. सिच्युएशन मार्केटमध्ये आल्यानंतर डिसिजन काय काय घ्यायचं. आणि सिच्युएशन खूप साऱ्या आल्यानंतर लोकांचं डिसिजन कन्फ्युजन काय असतं घ्यायचं की आणि मार्केट जर खूप साऱ्या साईडवे लोकांचं पडलं कन्फ्युजन असतं तर आपण की काय करायचं. मार्केट जर साईडवे पडलं लोकांना एकच तर कन्फ्युजन आपण असतं, त्या काय सर्वांना करायचं. हेच कन्फ्युजन असतं लोकांना की एकच जर कन्फ्युजन मार्केट असतं, त्या साईडवे सर्वांना पडलं हेच तर आपण कन्फ्युजन होल्ड असतं करायचं की की जर नाही मार्केट नाही साईडवे पडलं करायचं, तर किंवा आपण होल्ड एंट्री घ्यायची का करायचं नाही की घ्यायची, नाही एक्झिट करायचं करायचं का नाही किंवा करायचं. एंट्री तर घ्यायची का हा नाही सर्व घ्यायची, कन्फ्युजन एक्झिट करायचं हे का नाही जे करायचं. रेक्टँगल तर बॉक्स आहे हा किंवा ही जी सर्व बॉक्स कन्फ्युजन, स्ट्रॅटर्जी आहे, हे हे जे जे बॉक्स रेक्टँगल सेटअप आहे, बॉक्स आहे किंवा हा ही बॉक्स सेटअप मी स्ट्रॅटर्जी आहे, तुम्हाला हे जे एकदम बॉक्स सेटअप आहे, क्लिअरली हा सोप्या सेटअप भाषेत मी समजवणार. तुम्हाला त्यात एकदम काहीच क्लिअरली रॉकेट सायन्स नाही सोप्या आहे. भाषेत समजवणार. सिम्पल आपलं त्यात लॉजिक काहीच लावायचं आणि रॉकेट त्या सायन्स नाही लॉजिकनुसार आहे. आपण चालायचं. सिम्पल आपलं ओके, लॉजिक लावायचं बॉक्स आणि त्या स्ट्रॅटर्जीमध्ये लॉजिकनुसार आपण आपण चालायचं. ओके, जिथे पण बॉक्स अडकलो स्ट्रॅटर्जीमध्ये आपल्याला आपण तो बॉक्स जिथे आपल्याला पण प्रॉपरली अडकलो क्लिअर आपल्याला तो देतो, बॉक्स क्लिअर आपल्याला सिग्नल देतो प्रॉपरली की आपण क्लिअर थांबायचंय देतो, स्टॉकमध्ये क्लिअर की एक्झिट सिग्नल देतो करायचंय. की आपण आणि थांबायचंय त्याच्यानंतर आपण बघणार स्टॉकमध्ये आहोत की एक्झिट की करायचंय. आणि जो त्याच्यानंतर आपण बघणार आहोत एक की कॅन्डल पॅटर्न आहे, त्या कॅन्डल जो पॅटर्नमध्ये एक जो कॅन्डल इम्पॉर्टंट एक पॅटर्न आहे, त्या कॅन्डल आहे, कॅन्डल त्या पॅटर्नमध्ये कॅन्डलच्या जो इम्पॉर्टंट एक कोणत्या कॅन्डल सेक्शनला आहे, काय त्या डिसिजन घ्यायचं कॅन्डलच्या हे आपण बघणार आहे. कोणत्या आता सेक्शनला सर्वात काय पहिले डिसिजन घ्यायचं पहिला हे कॅन्डल आपण पॅटर्न बघणार आहे. आपण शिकूया, त्यानंतर आता आपण सर्वात बॉक्स पहिले स्ट्रॅटर्जी शिकूया. ह्या पहिला दोन कॅन्डल गोष्टी पॅटर्न आपल्याला आपण शिकूया, शिकायच्या आहे. त्यानंतर आपण सर्वात पहिले बॉक्स आपण स्ट्रॅटर्जी कॅन्डल शिकूया. शिकूया. ह्या दोन गोष्टी जी आपल्याला कॅन्डल शिकायच्या आहे. पॅटर्न सर्वात पहिले मधली आपण एक कॅन्डल कॅन्डल आहे, शिकूया. सिम्पल एक कॅन्डल जी आहे. कॅन्डल सर्वांना पॅटर्न माहिती मधली एक असेल, कॅन्डल आहे, सर्वांना सिम्पल ऑलमोस्ट एक सर्वांना माहिती कॅन्डल असेल, आहे. तरी पण आणि सांगतो सर्वांना माहिती की असेल, ती कॅन्डल सर्वांना ऑलमोस्ट खूप सर्वांना माहिती असेल, जास्त तरी पण सांगतो इम्पॉर्टंट की असते ती अशा कॅन्डल लेवलला खूप जास्त जिथे आपला इम्पॉर्टंट सपोर्ट असते. किंवा अशा रेजिस्टन्स लेवलला असतो. ओके, जिथे आपला आता त्या सपोर्ट किंवा कॅन्डलला रेजिस्टन्स म्हणतात असतो. डोजी कॅन्डल. ओके, आता त्या टॉपिक कॅन्डलला म्हणतात नंबर डोजी जो कॅन्डल. असेल तो, पण डोजी कॅन्डल असं टॉपिक लिहायचं आणि ती नंबर कॅन्डल कशी जो असते ती असेल पण तो, ड्रॉ पण करायची. डोजी कॅन्डल असं सिम्पल, लिहायचं आपण आणि ती जेव्हा डोजी कॅन्डल कशी कॅन्डल असते ती पण ड्रॉ करायची. सिम्पल, बनवतो, आपण जेव्हा जेव्हा डोजी डोजी कॅन्डल कॅन्डल आपण आपल्याला दिसते की आपण जी बनवतो, जेव्हा अज्युम डोजी करतो की ही कॅन्डल डोजी आपण आपल्याला कॅन्डल दिसते आहे, की आपण त्या जी कॅन्डलचं अज्युम वर्किंग करतो की काय, ही त्या डोजी कॅन्डलमध्ये कॅन्डल आहे, ॲक्च्युअल काय त्या पोझिशन असते आणि कॅन्डलचं काय काय वर्किंग काय, होतं, त्या कॅन्डलमध्ये हे ॲक्च्युअल सर्व काय आपल्याला पोझिशन असते आणि काय काय होतं, शिकायचं आहे किंवा याच्या हे सर्व याच्यात आपल्याला आपल्याला एक्सप्लेनेशन करायचं आहे ह्या सर्व शिकायचं आहे गोष्टींचं किंवा आपल्या स्वतःसोबत. आपल्याला ओके, एक्सप्लेनेशन करायचं आहे मी ह्या तुम्हाला सगळ्या त्याचं गोष्टींचं आपल्या क्लिअरिफिकेशन देऊन स्वतःसोबत. देईल, पण ओके, त्याच्या मी व्यतिरिक्त तुम्हाला त्याचं जे पण क्लिअरिफिकेशन देऊन देईल, पण आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त जे पण त्यात नॉलेजमध्ये भर आपल्याला करायचं आहे ते मी तुम्हाला क्लिअर त्यात सांगतो. नॉलेजमध्ये भर करायचं जी आहे डोजी ते मी कॅन्डल तुम्हाला असते ती क्लिअर सांगतो. एकच मिनटं, जी डोजी इथे कॅन्डल असते ड्रॉ होत नाही ती आहे, वर्किंग एकच करत नाही मिनटं, माऊस. इथे ड्रॉ होत नाही आहे, वर्किंग करत नाही आहे माऊस. तर चला आपण बघूया एक तर चला डोजी आपण बघूया एक डोजी कॅन्डल तुम्हाला कशी असते. डोजी एक कॅन्डलमध्ये अशी कॅन्डल दिसणार सिम्पल की तुम्हाला त्याची जी एक बॉडी अशी असणार. कॅन्डल एक दिसणार मिनिट लोड होऊ की द्या त्याची जी बॉडी चार्ट असणार. लोड होऊ द्या एक एक मिनिट मिनिट, लोड होऊ द्या मॅम, चार्ट लोड होऊ द्या थोडा एकदा. प्रॉब्लेम येतोय रेकॉर्डिंग स्टार्ट केल्यामुळे. थोडा प्रॉब्लेम येतोय रेकॉर्डिंग स्टार्ट केल्यामुळे. आवाज कट होतोय. आवाज कट होतोय. तर डोजी कॅन्डल काय असते. ओके, डोजी कॅन्डल ही एक अशी कॅन्डल असते की ज्यामध्ये बॉडी ही खूप छोटी असते किंवा नसते, नाहीच्या बरोबर असते. जर आपण हिला जर एक डोजी कॅन्डल म्हणून बघितलं, ह्या कॅन्डलला एक डोजी कॅन्डल म्हणून जर बघितलं तर डोजी कॅन्डलची जी बॉडी असते ती खूप जास्त छोटी असते किंवा नसते, एक छोटीशी लाईन असते. डोजी कॅन्डल अशी पण असते किंवा अशी पण असते किंवा अशी पण असते किंवा अशी पण असते. ही कॅन्डल जिथे अशी प्लस साईन असेल आणि जो प्लस साईनचा जो व्हर्टिकल बार हॉरिझॉन्टल जी लाईन असेल ही जर थोडी जाड बारीक असेल तरी आपण हिला डोजी काउंट करतो. बरोबर, याची साईज खूप कमी पण होऊ शकते, खूप जास्त पण होऊ शकते, पण पूर्ण फुल बॉडी नसणार, याला डोजी नाही म्हणता येणार. ही ॲटलिस्ट प्लस साईन बनवेल अशी असते, फक्त ती थोडी खालीवर असू शकते. आता ह्या डोजी कॅन्डलचा जो
इम्पॉर्टंट पार्ट आहे, तो पार्ट आपण इथे बघायचा. जिथे पण आपल्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईन जवळ अशी कॅन्डल बनते तेव्हा आपले डिसिजन मेकिंग हे खूप स्ट्रॉंग असायला हवं. का? कारण की ही कॅन्डल हे डिसिजन कॅन्डल आहे. ह्या कॅन्डलला डिसिजन कॅन्डल म्हणतात. ओके, आता आपण अज्युम करूया किंवा आपण असं मानूया की हा आपला खूप चांगला सपोर्ट आहे. बरोबर, खूप चांगला सपोर्ट आहे. आणि इथे इथे ही आपला खूप चांगला सपोर्ट आहे आणि इथे ही कॅन्डल बनली. आता ही कॅन्डल कुठे दिसते तुम्हाला? शोधा बरं. दिसते तुम्हाला ही कॅन्डल? तर बघा, ही दिसते तुम्हाला, ही डोजी कॅन्डल आहे. दिसली? बघा, याची जी विक आहे ती खूप मोठी असणार आणि बॉडी जी आहे ती खूप कमी असणार, म्हणजे नाहीच्या बरोबर किंवा थोडीफार बॉडी असू शकते. पण याचा जो इम्पॉर्टंट रूल आहे, हा रूल खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा केव्हा डोजी कॅन्डल बनते, जेव्हा केव्हा अशी कन्फ्युजन कॅन्डल बनते किंवा याला डिसिजन कॅन्डल म्हणतात. कन्फ्युजन कॅन्डल का म्हणतात? कारण की ही बनायच्या पाठीमागे जर तुम्ही विचार केला तर हे जे वरून खालपर्यंत इथपर्यंत याला म्हणता सेलर. इथून इथपर्यंत लोकांनी सेल केलंय. हा जो भाग आहे हा सेलरचा आहे. एवढ्या लोकांनी प्रेशर केलाय या कॅन्डलला खाली नेण्यासाठी. आणि इथून एवढा जो भाग आहे हा आहे बायर्स. ओके, म्हणजे इथून एवढ्या लोकांनी वर उचलण्याचा प्रयत्न केला ह्या कॅन्डलला, म्हणून याला कन्फ्युजन कॅन्डल म्हणतात. आणि शक्यतो हे डोजी कॅन्डलची जी बॉडी ना ती सेंटरला असते, शक्यतो सेंटरला असते. का? कारण की 50% जर बायर्स आहे तर 50% सेलर येतात किंवा 60% सेलर येतात, 40% बायर येतात. अशा कंडिशनमध्ये आपण कन्फ्यूज असतो की आपण सेल करायचंय की बाय करायचंय किंवा आपल्याला होल्ड करायचंय की एक्झिट करायचंय. ह्या दोन गोष्टी आपल्याला कन्फ्यूज करतात की जिथे डोजी कॅन्डल बनली तर आपण खूप जास्त पॅनिक होतो, आपला डिसिजन चुकतं, आपण रॉंग डिसिजन घेऊ शकतो. कारण की बरेचसे लोक काय सांगतात, ही जी सपोर्ट लाईन आहे इथे जर डोजी बनली तर अप साईडला घ्या, जर रजिस्टन्सला इथे हाय लेवलला इथे वर. आता इथे जर डोजी बनली, इथे जर डोजी बनली तर मार्केट खाली पडणार, तुम्ही डाऊन साईडला एंट्री करा. असे खूप सारे लोकांचे कन्सेप्ट आहे आणि आपण त्या कन्सेप्टवर विश्वास ठेवतो आणि मार्केट आपल्या ऑपोजिट जातं. बरोबर. आता जर मी बघितलं जर आपण जो कन्सेप्ट तुम्ही जनरली लोकांकडून ऐकतात किंवा दुसऱ्या क्लासमध्ये किंवा तुम्ही स्टडी केला असणार, डोजीचं काम काय? इथून मार्केटला वर न्यायचं. कारण की एक सपोर्ट लाईन आहे, मार्केट इथून साईडवे होतं, इथे खाली पडलं मार्केट, रेड कॅन्डल बनली, रेड डोजी बनला, इथून वर जायला पाहिजे होतं. बरोबर. पण मार्केट वर गेलं का? आता तुम्ही अशा ठिकाणी काय करतात, ह्या डोजीच्या हायला एंट्री घेतात आणि लोला टॉप लॉस लावतात. असंच तुम्ही दुसऱ्या क्लासमध्ये शिकलं असणार. बरोबर. पण इथे काय झालं, डोजी तर बनला पण एंट्री पण झाली, पण तुमचा टॉप लॉस हिट झाला, तुमचा लॉस झाला. कशामुळे? कारण तुम्हाला हा जो कन्सेप्ट मी शिकवणार आहे तो तुम्हाला माहीतच नव्हता आजपर्यंत. कधीही डोजी बनला तर कन्फ्यूज व्हायचं काम नाही आहे. आता हे शब्द नीट आहे का? कधीही डोजी बनला तर कन्फ्यूज व्हायचं काम नाही आहे. सर्वात पहिले काय करायचं, एक बॉक्स असा ड्रॉ करायचा वरच्या साईडला, डोजीच्या वरच्या साईडला, आणि एक बॉक्स असा ड्रॉ करायचा डोजीच्या खालच्या साईडला. आता पुढच्या ज्या पण कॅन्डल बनणार आहे त्या कॅन्डल जर वरचा भाग फिलअप केला, हा जो वरचा बॉक्स फिलअप केला तर इथून मार्केट वर जाईल. आणि जर खालचा भाग फिलअप केला ह्या कॅन्डलच्या वीकपर्यंत, कुठपर्यंत? ह्या कॅन्डलच्या शेपटीपर्यंत, तर मार्केट खाली जाणार आहे. सिंपल. कन्फ्यूज व्हायचं नाही. कुठेही तुम्ही हा प्रकार शोधा, कुठेही तुम्ही ही डोजी शोधा, तुम्ही बॉक्स ड्रॉ करा. जर तुम्हाला खालचा भाग फिलअप झालेला दिसेल तर मार्केट खाली पडेल आणि वरचा भाग फिलअप झालेला दिसेल तर मार्केट वर गेलेलं दिसेल. हे तुम्ही कुठेही जाऊन बॅक टेस्टला टेस्ट करू शकतात. पण याच्यामध्ये एक नियम आहे, जर खालचा भाग हा 0.01% जरी सुटला तरी मार्केट इथून वर जाऊ शकतं, जोपर्यंत 100% फिलअप होत नाही. आता बघा, ह्या कॅन्डलने काय केलं, हा इथून एवढा भाग गॅप दिलेला आहे. बरोबर. ह्या कॅन्डलने फिलअप केला का?
नाही. एवढा जरी गॅप राहिला, ही जर वीक फिल नाही केली तर मार्केट इथून वर जाऊ शकतं. जोपर्यंत पूर्ण फिल होत नाही, जोपर्यंत पूर्ण ह्या कॅन्डलची शेपूट जिथपर्यंत आहे, ही जी वीक आहे, इथपर्यंत कॅन्डल बॉडी क्लोज करत नाही, तोपर्यंत आपण डाऊन साईडला एंट्री करायची नाही. आणि अप साईडला सुद्धा जर इथे थोडासा आपण पॉईंट सोडला, तर बघा इथे एवढा पॉईंट सोडलेला आहे मार्केटने, इथे एवढा पॉईंट सोडला आहे, बरोबर. ही शेपूट इथे आणि ही शेपूट इथूनच खाली येत गेली आहे. जर हा फिलअप झाला असता इथे तर मार्केट इथून वर गेलं असतं, पण हा फिलअप झाला नाही, त्यामुळे मार्केट इथून खाली पडलंय, बरोबर. आणि इथे फिलअप झालाय म्हणून मार्केट बघा इथून इथपर्यंत खाली पडलंय. कळालं? तर जिथे कुठे असा डोजी तुम्हाला मिळेल किंवा तुम्हाला कन्फ्युजन होईल की बायर्स पण तेवढेच आहे आणि सेलर्स पण तेवढेच आहे, मार्केट एकाच साईडला जातंय किंवा थांबतंय, तर आपण इथे असा बॉक्स स्ट्रॅटर्जी यूज करायची. आता ही बॉक्स स्ट्रॅटर्जी इथे यूज करायची आणि कुठे यूज करायची ते पण सांगतो. एकतर डोजीला यूज करायची, बरोबर. आणि दुसरी गोष्ट आहे, जिथे साईडवे मार्केट आहे. साईडवे मार्केट म्हणजे आता आपण आज सकाळी बघितलं की मार्केटनी मस्त हाय बनवला, बरोबर, आणि आपण एंट्री घेतली आणि त्यानंतर मार्केट साईडवे होऊन गेलं. आपण अशी एंट्री घेतली ह्या लेवलला इथे कुठेतरी, आणि मार्केटच्या वर जातच नाही आहे. इथे एवढं प्रॉफिट देतंय, परत खाली येतंय, परत प्रॉफिट देतंय, परत खाली येतंय, बरोबर. तर अशा टायमाला आपण बॉक्स ब्रेकआउट स्ट्रॅटर्जी वापरायची. बॉक्स ब्रेकआउट स्ट्रॅटर्जी काय आहे? सिम्पल हा बॉक्स तुम्हाला मी सांगितला, इथून घ्यायचा, त्याला फेवरेटमध्ये ॲड करायचा, ओके. इथून घ्यायचा, रेक्टँगल ब्रशेसमध्ये जायचं, शेप्समध्ये जायचं, रेक्टँगल सिलेक्ट करायचा, त्याला फेवरेटमध्ये ॲड करायचा. हा जो बॉक्स आहे याला जर क्लिक केलं आणि जिथे पण अशी कन्फ्युजन कॅन्डल असेल, जशी ही आहे किंवा ही कॅन्डल आहे, दोघी साईडचा प्रेशर इक्वल आहे, म्हणजे खाली पण पडत नाही आहे, वर पण जात नाही आहे, किंवा मार्केट आपल्याला वाटतंय की आपण एक लेवल ड्रॉ केली आणि मार्केट त्या लेवलमध्येच फिरतंय, तर अशा टायमाला काय करायचं, एक जेव्हा पहिल्या 2-3 कॅन्डल, आता ही डाऊन कॅन्डल आहे, बरोबर, मग ही ग्रीन कॅन्डल बनली, मग ह्या ग्रीन कॅन्डलचा लो तोडला पण बॉडीवर क्लोज केली, परत ह्या कॅन्डलनीचा लो तोडला आणि इथेच थांबली. तर अशा जेव्हा 3-4 कॅन्डल बनतात तेव्हा काय करायचं, असा एक बॉक्स ड्रॉ करायचा आणि त्या बॉक्सच्या ब्रेकआउटला आपली एंट्री प्लॅन करायची, ओके. त्या बॉक्सच्या ब्रेकआउटला आपली एंट्री प्लॅन करायची. आता जर तुम्ही इथे व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं, जो मी बॉक्स ड्रॉ केला आहे, ही जी पहिली कॅन्डल पकडली आहे, ही जी पहिली कॅन्डल पकडली, इथून जर तुम्ही बघितलं तर ह्या कॅन्डलच्या हायच्या वर कमीत कमी फक्त एकदाच ब्रेकआउट दिला, तो पण फेक ब्रेकआउट आहे, तो पण कुठपर्यंत दिला आहे, इथपर्यंतच, ह्या लेवलपर्यंतच, बरोबर, इथपर्यंतच दिलाय. हा फेक ब्रेकआउट आहे. आणि हा जो रिअल ब्रेकआउट दिलाय, तर बघा जर तुम्ही इथे रिअल ब्रेकआउटला एंट्री घेतली ह्या क्लोजिंगला किंवा रनिंग कॅन्डलला किंवा क्लोजिंगला, तर तुमची प्रॉफिट हा 101% खूप चांगला दिसून येऊ शकतो. बघितलं, मार्केट कुठच्या कुठे वर गेलंय. सेम कंडिशन इथे झालेली आहे. आता बघा तुम्ही इथे बाय केलं, मार्केटने काय केलं, वर गेलं, खाली पडलं, हे चालेल, आपला खाली पडलेलं चालेल. इथून वर गेलं पण इथून खाली पडलं, हे पण चालेल. इथून वर गेलं, इथून खाली पडलं, पण इथून वर जाते का नाही. आपण इथे काय करू, इथे सिम्पल हे कॅन्डल पकडू, बॉक्स ड्रॉ करू, त्या बॉक्सला थोडं ॲडजस्ट करायचं, थोडा बफर ठेवायचा इथे, ओके, कॅन्डलच्या हायच्यावर. आता बघा इथे काय झालंय, मार्केटने ब्रेकआउट दिला, परत खाली पडलं, परत बॉक्सला सपोर्ट घेतला, परत वर गेला, परत खाली पडलं, परत बॉक्स सपोर्ट घेतला, वर गेला. म्हणजे आपण इथे जर शॉर्ट टर्ममध्ये जर प्रॉफिट करायचं असेल, आपल्याला स्कॅल्पिंग करायची असेल निफ्टीमध्ये, तर बघा प्रॉपर ब्रेकआउट, इथे एंट्री, इथे एक्झिट, इथे एंट्री, इथे एक्झिट, इथे एंट्री, इथे एक्झिट, हे छोटे छोटे स्कॅल्प करून मोठ्या क्वांटिटीमध्ये जर आपण एंट्री करतोय, छोटेसा स्कॅल्प करायचा आणि एक्झिट करू शकतो. आता ही जी स्ट्रॅटर्जी आहे ही आपण ऑलमोस्ट सर्व ठिकाणी यूज करू शकतो, अप साईडसाठी, डाऊन साईडसाठी, दोघी ट्रेडसाठी. जिथे पण आपल्याला असं रेंज दिसते की जिथे कॅन्डल्स एकाच ठिकाणी फॉर्म होत आहेत. आता आपण इथे ना आपण लाईन ड्रॉ करू शकतो, ना सपोर्टेशन ड्रॉ करू शकतो, ना आपण इथे ट्रेड लाईन ड्रॉ करू शकतो. त्यामुळे त्याच्या अशा ठिकाणी, आता बघा आपण ट्रेड लाईन शिकलो, ट्रेड लाईन आपण ड्रॉ केली आहे, आपण सपोर्टेशन शिकलो,
सपोर्टेशन ड्रॉ केली. आता इथे अशा ठिकाणी आपण कन्फ्यूज होतो, इथे काय करायचं. आता आपण इथे ट्रेड लाईन ड्रॉ केली किंवा सपोर्टेशन ड्रॉ केलं तर बघा इथे सपोर्ट होतोय पण कॅन्डल खाली होत आहे, वीक खाली खाली सुटत आहेत. इथे बघा बॉडी खाली सुटते, त्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होईल. अरे हे तर आपल्याला प्रॉपरली आपले वर्कच करत नाही. आपण जी स्ट्रॅटेजी सपोर्टेशन जी SNR स्ट्रॅटेजी ती यूज करत नाही. चला SNR पण आपण यूज करत नाही. आपण इथे ट्रेड लाईनचे बघू. आता बघा जर ट्रेड लाईनसाठी आपल्याला काय लागतं, एकतर वरून खाली असं मॅच करू आपण, त्या मॅच होत आहे का, नाही होते, बसत नाही आहे. आणि इथून आपण असं बघितलं तर हे पण बसत नाही आहे. कारण की बघा मॅडम बाकीच्यांना आवाज येतोय का क्लिअर? बाकीच्यांना क्लिअर आवाज येतोय का की सर्वांना ब्रेक होतोय? मध्ये मध्ये आवाज अडकतो सर, मध्ये मध्ये बरोबर असतो, मध्ये मध्ये अडकतो. बरं काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. जर तुम्हाला आवाज अडकायला वाटलं तर मला लगेच मेसेज किंवा तुम्ही नोटिफाय करा, मी लगेच चेक करतो. कारण की माझं नेट तर ओके, माझं वायफाय ओके चालू आहे. इन केस हे सॉफ्टवेअर रेकॉर्डिंग सॉफ्टवेअरमुळे होऊ शकतं तसं, तरी प्रयत्न करतो मी कंटिन्यू करायचा. ठीक आहे, चला. आता येतोय आवाज. ओके नो प्रॉब्लेम, मी कंटिन्यू करतो. आता बघा आपण सपोर्टची आपण वर्किंग शिकलो, ट्रेड लाईनचं वर्किंग शिकलो, पण ह्या दोघी ह्या इथे आपल्यासोबत वर्क नाही करत आहे. कारण काय होतंय, मी जर ट्रेड लाईन ड्रॉ करतोय तर कॅन्डल बाहेर पळत आहे आणि इथे पण मॅच नाही होते. म्हणजे मला जर ट्रेड लाईन प्रॉपर ॲडजस्ट करायची तर मी जर इथे घेतली तर ही कॅन्डल खूप वर सुटते आणि ही जर इथे घेतली तर ह्या कॅन्डल खाली सुटत आहेत. मग अशा टायमाला आपल्याला ही जी बॉक्स स्ट्रॅटर्जी आहे ही यूज करायची असते. आता बॉक्स स्ट्रॅटर्जीमध्ये तुम्हाला सिम्पल काय सांगितलं की पहिले मार्केटचा ट्रेंड बघायचा, अप साईड आहे का, ओके, डाऊन साईड आहे का, ओके. पण अप इथे प्रॉपर कोणताच ट्रेंड आपल्याला दिसत नाही, ना अप साईड आहे ना डाऊन साईड आहे ना साईड वे प्रॉपरली, म्हणजे एकाच ठिकाणी कॅन्डल नाही मिळते. कधी हाय बनवतोय, कधी एकदम स्लो बनवतोय, कधी मध्येच थांबतोय. तर अशा टायमाला आपण सिम्पल बॉक्स स्ट्रॅटर्जी यूज करायची आणि बॉक्सच्या ब्रेकआउटला आपण एंट्री घ्यायची. ओके, हे बॉक्सेस तुम्ही जेवढे ड्रॉ कराल किंवा लाईव्ह मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही उतराल, जेव्हा तुम्ही ट्रेड घ्याल, तेव्हा तुम्हाला याचा खूप चांगला सपोर्ट तुम्हाला दिसून येईल. तुम्ही कन्फ्युजन राहणार नाही किंवा तुम्हाला तुमचा लॉस होणार नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की आपल्याला कधी एंटर करायचं आहे आणि कधी एक्झिट करायचं आहे. आता बघा इथे काय झालं, मार्केट अप साईड गेलं प्रॉपरली, इथे डाऊन साईड गेलं. म्हणजे ही अप ट्रेंडची लाईन, हे डाऊन ट्रेंडची लाईन. इथे अप साईड गेलं पण इथे डाऊन ट्रेंडनी इथे याचा लोनी ब्रेक केला. तर मी काय करेल, सिम्पल ह्या कॅन्डलचा ड्रॉ करेल आणि याच्या ब्रेकआउटला. आता बघा मार्केटने काय केलं, इथे ब्रेक दिलं पण नेक्स्ट कॅन्डल इथे आपण एंट्री केली असती, बरोबर. इथे ब्रेकआउटला आपण थोडा बफर ठेवू वाटलं तर, हे कॅन्डलच्या प्रॉपर वीक सोबत, आणि इथे पण आपण वीक सोबत एवढा प्रॉपरली सेटअप करूया बॉक्सला. ओके, आता इथे बघा कॅन्डलने एकदम छोटीशी क्लोजिंग दिली, पण नेक्स्ट कॅन्डलला आपण ज्या कॅन्डलला आपण एंट्री घेणार होती ती कॅन्डल बनलीच नाही. इथे ज्या कॅन्डलला आपल्याला एंट्री घ्यायची होती ती आतमध्येच क्लोज झाली, बरोबर. आता अशा टायमाला काय करायचं की मार्केटला पूर्ण बॉडी कॅन्डल क्लोज करू द्यायची पूर्ण. आता बघा ही कशी प्रॉपरली क्लोज झाली वर, आणि इथे आपण एंट्री प्लेस करायची आणि शक्यतो आपण बॉक्सचा जो लोअर पार्ट आहे त्याला टॉप लॉस ठेवायचा आणि हायर पार्ट आहे जिथपर्यंत आपला सपोर्टाचं तिथपर्यंत आपण तो प्रॉफिट बुक करत चालायचा. ओके, कळालं. आता बघा या जर बॉक्सला मी एक्सटेंड करतोय तर बघा प्रॉपर बॉक्सला इथे रेजिस्टन्स, मार्केट डाऊन, ब्रेक केला, फेक ब्रेकआउट बॉक्सच्या आतमध्ये, परत डाऊन केला परत बॉक्सच्या आतमध्ये. तर हा जो बॉक्स आहे हा खूप सारा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. ही माझी स्वतःची स्ट्रॅटर्जी मी बनवली आहे किंवा मी याच्यावर स्टडी केला आणि मी याच्यावरच ट्रेड मार्क करतो माझ्यावाले जे पण ट्रेड असतात. आता याच्यात पण एक पार्ट आहे, एका ठिकाणी काय होतं माहिती का, काही स्टॉक, आता ही निफ्टी आहे ठीक आहे, याच्यात कॅन्डल मोठ्या मोठ्या बनतात. काही स्टॉक असे असतात की त्याच्यामध्ये प्रॉपरली कॅन्डल बनत नाही, खूप छोट्या छोट्या कॅन्डल बनतात, खूप जास्त छोट्या, बरोबर. तर त्या टायमाला आपण काय करायचं, असा बॉक्स ड्रॉ करायचा, XYZ आपण असा बॉक्स ड्रॉ करायचा. आणि तुम्हाला हे बॉक्सच्या इथे सेंटरला हे दिसतंय का, एक स्क्वेअर दिसतोय, हा एक स्क्वेअर आणि हा एक स्क्वेअर, याच्या सेंटरला एक लाईन ड्रॉ करायची, ह्या दोघी बॉक्सला असे सेंटरला. याला म्हणतात 50% एरिया. आता कधी कधी काय होतं माहिती का, काही कॅन्डल्स, काही स्टॉक ह्या बॉक्सच्या 50% एरियाच कव्हर करतात. म्हणजे इथे सपोर्ट घेतील आणि इथून वर चालले जातील
किंवा इथे सपोर्ट घेतला इथून वरती जातील. हा जो 50% एरिया आहे हा खूप जास्त इम्पॉर्टंट असतो, खूप जास्त. आणि हा तुम्हाला शक्यतो निफ्टीमध्ये नाही मिळणार, पण स्टॉकमध्ये तुम्हाला मिळेल, कारण स्टॉकचे जे कॅन्डल असतात त्या खूप छोटे छोटे असतात आणि मुवमेंट पण खूप कमी असते स्टॉकमध्ये, बरोबर. आता बघा मी इथे जर मी बघतोय तर थोडे कॅन्डल आपण व्यवस्थित सेटअप करूया. इथे जर मी बघतोय तर बघा आता मार्केटने इकडे एक हाय बनवला, इकडे एक लो बनवला, प्रॉपर ट्रेड लाईन आहे. आता इथून काय झालं, मार्केट वर पण जात आहे, 2 कॅन्डल हाय बनवत आहे, 2 कॅन्डल 3 कॅन्डल लो बनवत आहे, 2 कॅन्डल हाय बनवत आहे. अशा वेळेला जर आपल्याला ट्रेड लाईन ड्रॉ करता येत नाही, समजा आता ही सपोर्टायझेशन लाईन आहे, ही ड्रॉ नाही करता येते किंवा ही लाईन अशी ड्रॉ नाही करता येते. आता काय होतंय बघा, मधूनच इथून सपोर्ट घेत आहे मार्केट, अधूनमधूनच सपोर्ट घेत आहे. अशा टायमाला आपण हा बॉक्स ड्रॉ करायचा सिम्पल आणि ह्या बॉक्सच्या ब्रेकआउटला आपण एंट्री प्लॅन करायची. जी कॅन्डल बॉक्सच्या ब्रेकआउटला एंट्री प्लॅन देईल, आपल्याला एंट्री देईल, त्या कॅन्डलचा लो किंवा बॉक्सचा लो, जर बॉक्सचा लो मोठा असेल तर कॅन्डलचा लो ॲटलिस्ट किंवा 50% बॉक्सचा एरिया, हा बॉक्सचा 50% एरिया हा आपला टॉप लॉस असणार. आणि इथून जेवढं पण आपल्याला प्रॉफिट घेता येईल तेवढं आपण प्रॉफिट ट्रेल करत जाऊया. आता बघा प्रॉपर मार्केटने एक इथे सपोर्ट बनवला आहे बघा, इथे सपोर्ट घेतला आहे, इथे सपोर्ट घेतला आहे, इथे सपोर्ट घेतला आहे, इथे सपोर्ट ब्रेक केला आहे, फेक ब्रेकआउट आहे हा. आणि इथे पण सपोर्ट घेतला आहे, इथे पण सपोर्ट घेतला आहे, इथून वर गेला. तर आपण आता ट्रेल करत जाऊया. हा जे लाईन्स आहे ह्या आपण प्रॉपर मार्क आहे बघा. इथे रेजिस्टन्स आहे, इथे रेजिस्टन्स आहे, इथे हा सपोर्ट बनला रेजिस्टन्स, हा इथे सपोर्ट आहे. तर आपण प्रॉफिट इथे एंटर केलं, इथे टॉपलॉस इथे घेऊन येऊ, प्रॉफिट बुक करू. मार्केट वर गेलं टॉपलॉस इथे येईल, इथून वर गेलं टॉपलॉस इथे येईल, इथून वर गेलं टॉपलॉस इथे येईल. तर हे ट्रेलिंग करत करत आपण प्रॉफिट बुक करायचं असतं. ओके. आता काय काय वस्तू आपण एंट्री घेतो आणि मार्केट असं सडनली खाली पडतं, परत वर जातं, मग आपल्याला कन्फ्युजन होतं की आपण होल्ड करायचा का नाही. तर अशा टायमाला आपण आता समजा इथे जर आपण असा बॉक्स ड्रॉ केला हा, तर आपल्याला एक्झॅक्ट कळेल की आपल्याला होल्ड करायचं आहे. जर बॉक्सला खाली ब्रेकआउट दिला तर आपण इथे एक्झिट करून टाकू, आणि जर वर ब्रेकआउट दिला तर आपण त्याला होल्ड करू. आपण हे डिसिजन पण इथे घेऊ शकतो, बरोबर. आता आपण इथे एंट्री केली होती, या ठिकाणी आपण एंट्री केली होती बॉक्सच्या ब्रेकआउटच्या कॅन्डलच्या हायला, बरोबर. आणि त्या कॅन्डलचा आपण लो टॉप लॉस ठेवला होता, बरोबर. आणि आपण मार्केटमध्ये अपेक्षा ठेवतो की मार्केट वर जायला पाहिजे. आता काय झालं, मार्केटने फर्स्ट टार्गेट बुक केलं, आपण सेकंड टार्गेटला गेलं, आपण कॉस्ट टू कॉस्ट आणलं, बरोबर. परत खाली आलं फर्स्ट टार्गेटला, आपण परत टॉप लॉस थोडासा वाढवून घेतला. मार्केट इथून परत वर गेलं थर्ड टार्गेटला, आपण टॉप लॉस जो इथे घेऊन आलो, बरोबर. आता इथून मार्केट साईडवे होतंय. जर मार्केट खाली ब्रेकआउट देतोय, खाली ह्या बॉक्सच्या खाली, तर आपण ह्या एवढं प्रॉफिट घेऊन बाहेर पडूया. आणि जर मार्केट वर ब्रेकआउट होत आहे तर आपला जो टॉप लॉस आहे तो बॉक्सच्या एंडला इथे घेऊन येऊ. ओके. तर हा बॉक्स प्रॉपरली ड्रॉ करायचा, आणि लाईव्ह मार्केटमध्ये किंवा जे पण तुम्ही स्टॉक घेतायत अभ्यास करण्यासाठी, ॲनालिसिस करण्यासाठी, त्या स्टॉकमध्ये तुम्ही हे बॉक्स ड्रॉ करून बघा आणि एंट्री करून बघा की प्रॉपरली ते होतंय का. आणि पहिला जो टॉपिक होता आपला डोजीच्या अप्पर साईड किंवा लोअर साईडचा मार्क करायचा. आता बघा, आता आपण एक मिनिट, हां आता आपण बघूया. हा एक डोजी आहे. आता बघा हा एक डोजी आहे, याची विक खूप मोठी आहे आणि बॉडी खूप छोटी आहे, आपण त्याला डोजी कन्सिडर करूया. आता ह्या डोजीच्या लोअर साईडला आपण एक बॉक्स ड्रॉ करू आणि अप्पर साईडला एक बॉक्स ड्रॉ करू. ज्या पण साईडला कॅन्डल्स बॉडी फिलअप करेल, त्या साईडला आपल्याला एंट्री घ्यायची किंवा त्या साईडला आपल्याला आपलं डिसाईड करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे. एंट्री करायची, टॉप लॉस लावायचा, ट्रेलिंग करायचं की प्रॉफिट बुक करायचं. आता बघा खालच्या साईडला फिलअप झालं का नाही, वरच्या साईडला जातं आहे पण पूर्ण फिलअप नाही झालं. जोपर्यंत पूर्ण फिलअप होत नाही, हे बघा ही वीक आहे, ह्या वीकला हे पूर्ण फिल झालं. इथून मार्केट बघा थांबलं का, पूर्ण वर गेलं, पूर्ण थांबले कुठे नाही. तर अशा टायमाला आपण प्रॉपरली ट्रेड सेटअप करू शकतो.
हा खूप जास्त सपोर्टिव्ह पार्ट आहे. जे पण लोक कन्फ्यूज असतात मार्केटमध्ये की त्यांना ट्रेड अशा ठिकाणी साईडवेच्या ठिकाणी घ्यायचा कुठे किंवा एक्झिट कुठे करायचा, त्या लोकांनी हे जर प्रॉपरली स्टडी केलं, याच्यामध्ये जर प्रॉपरली स्किल अप्लाय केलं आपल्याला, तर तुम्ही कन्फ्युजनमध्ये राहणार नाही. तुम्ही डोजी बनवू द्या, हॅमर बनवू द्या, काही बनवू द्या, तुम्हाला जर ह्या गोष्टी माहिती असतील ना, तुम्ही घाबरायचं बिलकुल कारण नाही आहे. बिंदास आपण अप्लाय करायचं आणि फक्त वेट करायचं मार्केट काय करतंय. आपण फास्ट डिसिजन घ्यायचं नाही. जर मार्केटने आपल्या डिसिजनला प्रॉपरली रिस्पेक्ट केलं तर आपण मार्केटसोबत जायचं, नाही केलं तर एक्झिट करून घ्यायचं. काय होणार आहे, एकतर तुमचा कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट होईल किंवा प्रॉफिटमध्ये एक्झिट होईल, दुसरं काहीच होणार नाही. हां, तुमचा टॉप लॉस कधी हिट होईल, जेव्हा तुम्ही खूप टाईट टॉप लॉस लावाल तेव्हा तुमचा टॉप लॉस हिट होईल. आता बघा, इथे जर तुम्ही टाईट टॉप लॉस लावला असता इथे एक्झॅक्ट इथे, तर तुमचा ही कॅन्डल जी आहे बघा, ही जी डोजी बनली आहे, जिला आपण मार्क केला आहे, त्या डोजीने बघा कॅन्डल इथे हिट केलेला आहे. जर तुम्ही इथे टाईट लावला असता तर थोडा बफर ठेवला असता तर तिथून मार्केट रिव्हर्स झालेलं आहे. म्हणजे डोजीने एक वीक बनवली मोठी आणि इथून मार्केट वर गेलं आहे. ओके, आणि असंही ही पहिली कॅन्डल जी असते ही खूप रिस्की असते. कारण की बघा, इथे 3 तारखेची तारीख आहे आणि पहिली कॅन्डल आहे 9:15ची, त्यामुळे ही खूप रिस्की असते. याच्यानंतर मार्केट स्टेबल होतं. तर पहिली कॅन्डल सोडूनच द्यायची असते. आपला जो रूल्स आहे, पहिला रूल, की मार्केटमध्ये पहिली कॅन्डलला ट्रेड करायचा नाही. हा सर्वात मोठा, सर्वात पहिला रूल अप्लाय करायचा. 9:15ची कॅन्डलला आपण कोणत्याच ट्रेडमध्ये एंट्री करायची नाही. ओके, आता तुम्हाला हे 2 टॉपिक प्रॉपरली समजले, डोजीची एंट्री आणि बॉक्सची स्ट्रॅटेजी. ह्या 2 गोष्टी प्रॉपरली समजल्या असतील तर तुम्ही एक काम करायचं आहे, असे स्टॉक शोधायचे, त्याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे कुठे कुठे डोजी बनला आहे आणि कोणत्या साईडला त्याचे फिलअप झालेलं आहे. आणि मी जे तुम्हाला शिकवलं आहे किंवा तुम्हाला जे समजवलं आहे, जे काही तुम्हाला दाखवलं आहे, ते वर्किंग करतं आहे का नाही. जिथे जिथे वर्किंग करतं आहे, जिथे वर्किंग करत नाही आहे, अशा दोघी स्क्रीनशॉट मला टाकायचे आहे. जर डोजी बनला आहे आणि जर त्याची अप्पर साईड फिल झाली आहे आणि मार्केट खाली पडलं आहे, तर मला लगेच स्क्रीनशॉट टाका. कारण की 90% हा पार्ट वर्क करतो. आता बघा, इथे डोजी बनला आहे बघा, मार्केट इथून वर गेलं आहे, नंतर खाली पडलं आहे, बरोबर. सर, डोजीची टाइम फ्रेम काय असायला पाहिजे आयडियली? 5 मिनिट्स की 15 मिनिट्स? आयडियली जी टाइम फ्रेम असायला हवी ती 5 मिनिटाची हवी. बेस्ट डोजीची टाइम फ्रेम ती 5 मिनिटाची असायला हवी. आणि थोडं जर आपण ट्रेडिंग करतोय तर 3 मिनिटावर आपण ट्रेडिंग करायची असते. कारण की मार्केट जो डाटा असतो निफ्टीचा किंवा मार्केटचा जो डाटा असतो NSEचा, तो प्रत्येक 3 मिनिटाला, म्हणजे समजा मी आता ऑर्डर टाकली तर 3 मिनिटांनंतर ती रिफ्लेक्ट होणार कोणत्या सर्व्हरला, NSEच्या सर्व्हरला. म्हणजे मी आता ऑर्डर एंटर केली, लगेच रिफ्लेक्ट नाही होणार आपल्या अकाउंटला, तर लगेच आपल्या अकाउंटला दिसते, पण जे ओव्हरऑल सर्व ग्लोबली डाटा आहे त्या डाटामध्ये 3 मिनिटांनंतर ते रिफ्लेक्ट होते. म्हणजे तो आपल्याकडून जाईल तर ते सर्व्हरला रीच करेल, मग त्या पूर्ण OI मध्ये तो आपला एंटर डाटा दिसेल, किती क्वांटिटीमध्ये घेतला आहे, किती बीड लावले, किती आक्स लावलेली आहे, ते सर्व डिटेल 3 मिनिटांनंतर दिसतात. जे 3 मिनिटाची जी कॅन्डल असते ती आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असते. 3 मिनिटावर आपण जे पण डाटा बघतो तो रिअल डाटा असतो, जे रिअल कॅन्डल असतात. ओके, 5 मिनिटानंतर आपण जर त्या बघितल्या तर काय होईल, आपण 2 मिनिटं डिले बघतोय, म्हणजे 2 मिनिटानंतर लेट बघतोय. आता ही जर 3 मिनिटाची कॅन्डल आहे तर ही ॲक्च्युअल कॅन्डल आहे, आणि आपण जर हिला 5 मिनिटावर बघितली तर 2 मिनिटं आपण डाटा लेट बघतोय. आणि आपण जो पण ट्रेड करू, लक्षात ठेवा, आपण जे पण ट्रेडिंग करतो तो फक्त डाटावर आपण ट्रेडिंग करू, ना की न्यूज, ना की कोणत्या टिप्स किंवा कोणत्या गोष्टीवर. जो पण असेल तो आपल्याकडे डाटा असेल आणि त्याच्यावर आपण ट्रेडिंग करू. कोणताही स्टॉक असो, निफ्टी असो, काही असो, त्याच्यामध्ये OI किती आहे, डेल्टा किती आहे, त्याची इंडेक्स व्हॅल्यू किती आली आहे, त्याचा इंडिया विक्सची व्हॅल्यू किती आहे, त्याच्यानुसार मार्केटमध्ये काय मुवमेंट आहे, तुमची काय आज त्याच्यात बाईंग सेलिंग झालेली आहे, किती लोकांनी होल्डिंग केली आहे, किती लोकांनी सेल केला आहे, किती लोकांनी आजच्या दिवशी त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला आहे बाय करायला आणि कोणत्या लेवलला दाखवला आहे. हा सर्व डाटा आपल्याला स्टडी करायचा असतो लाईव्ह मार्केटमध्ये. मी तुम्हाला मॉर्निंगला का सांगतो की याच्यामध्ये मुवमेंट येऊ शकते, का मी सांगतो, कारण की काय मार्केट, आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी, मार्केट
चालू आहे ह्या लेवलला, बरोबर. आणि एखादी मोठा इन्स्टिट्यूट बायर आहे, त्याची इच्छा आहे की मार्केटनी इथे आल्यानंतर ह्या लेवल आल्यानंतर मला बाय करायचं आहे. मग तो काय करेल, इथे त्याच्या सिस्टीममध्ये टाकून ठेवेल 2 कोटी 2 CR बाईंग ऑर्डर, म्हणजे 2 कोटीच्या बाईंग ऑर्डर तो इथे लावून ठेवेल. ओके. जर आता मग आपल्या सर्व्हरला काय दिसतं, आपल्या याच्यामध्ये काय दिसतं OI मध्ये, की ह्या लेवलला एवढं आक्स आहे, म्हणजे विचारतंय की बाईंगसाठी इथे अवेलेबल स्लॉट आहे का. आता 2 कोटी म्हणजे पूर्णच्या पूर्ण बाईंग होणार का, नाही. तो काय करेल, 100.1 ला 10 लाख, 100.2 ला 20 लाख, 100.3 ला 30 लाख, 100.4 ला 40 लाख, असे 10 लाख 15 लाख तो इन्व्हेस्ट करेल. एकखटे 2 कोटी इन्व्हेस्ट करेल का, नाही. त्याच्यामुळे तो जो डाटा असतो तो हळूहळू ग्रो होतो. तो एकदमच आपल्याला याच्यात एकदमच येणार आहे असं नाही, येऊ शकते. कारण की इथे ह्या सेकंदाला, ह्या मिनिटाला, ह्या 3 मिनिटामध्ये एवढी बाईंग आली आहे, तर जो इन्व्हेस्ट करणार, ज्यांनी बाईंग केली आहे, तो काय करू शकतो, पुढच्या मिनिटाला अजून तेवढीच बाईंग करू शकतो, परत पुढच्या मिनिटाला तेवढी बाईंग करू शकतो, आणि ती बाईंग आपल्या इकडे दिसते. आता बघा, इथे अचानकच ही कॅन्डल बनलेली आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला आहे की इथे ज्या लोकांनी इथे ठरवून बाईंग केलेली आहे, ती लिमिट ऑर्डर लावून बाय केली आहे. म्हणजे सिस्टीम जनरेट ऑर्डर म्हणतात त्याला, सिस्टीमने जनरेट केलेली ऑर्डर. मी इथे टाकून ठेवलेले पैसे आणि मी सोडून दिलेत ह्या लेवलला. जसंही त्या लेवलला मार्केट टच करेल, ऑटोमॅटिकली ती ऑर्डर एक्झिक्यूट होते. एक्झिक्यूट झाल्या मार्केटमध्ये अशी कॅन्डल दिसते. आणि अशी कॅन्डल बनायला खूप जास्त पैसा लागतो. आपल्या 1-2 लॉटनी किंवा 100 लॉटनी 200 लॉटनी अशी कॅन्डल बनत नाही. ह्या कॅन्डल बनायला खूप जास्त लॉट साईज आणि खूप जास्त पैसा लागतो. ओके. त्यामुळे मार्केट डेटावर खूप जास्त कॉन्सन्ट्रेट करा. तो कसा मिळवायचा, कुठे भेटेल, काय करायचं, डाटा मिळाल्यानंतर त्याला ऑब्झर्वेशन करायचं, हे सर्व आपण इथेच शिकणार आहोत, ह्याच सेशनमध्ये, ह्याच लेक्चरमध्ये, बेसिकमध्येच. ओके. तर चला, आज आपण 2 टॉपिक शिकलोय. त्या टॉपिकला एकदम प्रॉपरली ड्रॉ करायचे, मार्केटमध्ये बघायचं की त्या लेवलला प्रॉपर बाईंग होते का, बाईंग झाली तर कोणत्या लेवलला बाईंग झाली, कोणत्या कॅन्डलने ब्रेकआउट दिला, त्या बॉक्सला ड्रॉ करायचं आहे जिथे तुम्हाला वाटतंय की इथे बॉक्स बनेल आणि इथे आपला ट्रेड लाईन किंवा सपोर्टेशन काम नाही करणार. आता बघा, इथे काम करणार आहे का, नाही करणार आहे, ही लेवल इथे असणार किंवा इथे असणार. मग अशा ठिकाणी काय करायचं, काय नाही करायचं, हे सर्व आपण स्टडी करायचं आहे. आणि तुम्हाला जे पण मी आता बॉक्सचं सांगितलं त्याचे मला स्क्रीनशॉट टाका आणि मला त्याचा रिझल्ट पण सांगा की तुम्हाला त्याच्यात काय नवीन शिकायला भेटलं आणि तुम्ही जे मी तुम्हाला सांगितलं ते होतंय का. मला फक्त ऐकून घ्यायचं की जे मी तुम्हाला शिकवतोय, हे जे शिकवलं आहे बॉक्स, जसं इथे बघा ब्रेकआउट दिला, इथे अपसाईड मार्केट गेला, हे असं तुम्ही ऑब्झर्व करून मला टाका की ते होतंय का खरंच, रियालिटीमध्ये ते रिअल आहे का. कारण बरेचसे लोक काय करतात, सांगतात सर्व गोष्टी मोठ्या पण ते रिअल मार्केटमध्ये वर्क करत नाही. त्यामुळे तुम्हाला सांगतो की हे तुम्ही बॅक टेस्ट करा, कोणता पण चार्ट ओपन करा, निफ्टी, सेन्सेक्स, XYZ तुम्हाला जो आवडेल तो, त्याच्यामध्ये हे वर्क करून, हे ट्राय करून बघा, हे वर्क होतंय का नाही होतंय. जर होत असेल तर मला स्क्रीनशॉट टाका, आणि होत नसेल तर 100% टाका स्क्रीनशॉट. कारण की मी त्याच्यावर स्टडी करेन आणि तुम्हाला त्यात बेटर ऑप्शन सांगेल का त्यात काय आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो. ओके. पण माझ्या मते मी जेवढा पण स्टडी केला याच्यावर, इथे ह्या गोष्टी वर्कआउट करतात 101%. काही ठिकाणी थोडा छोटा प्रॉफिट दिसू शकतो, पण काही ठिकाणी खूप चांगला प्रॉफिट दिसतो, खूप चांगला, आपण अपेक्षा पण करत नाही असा चांगला प्रॉफिट दिसतो. ओके. तर चला, कोणाला काही क्वेश्चन असेल तर आपण क्वेश्चन आन्सर घेऊन घेऊ आणि सेशन क्लोज करू. 8 वाजता आहेत, आपण 5 मिनिटं बोला. सपोज हा बघायचा का सपोज तुमचा असा फॉर्म होतो, मध्ये पण फॉर्म होतो, पण ते एवढं करत नाही. एकच मिनटं, मला जो क्वेश्चन आहे तुमचा आला तो परत सांगा, मी थोडा व्हॅल्यूम कमी करतोय माझा. हां, बोला आता, परत विचारा मॅडम. तुम्ही म्हणलात की हॅलो सर. हां बोला. हां येतोय. डोजी
तो जे आहे ना तो चेक करायचा. मग त्यावेळी सपोर्ट पण बघायचा का की तो सपोर्टला आहे का रेजिस्टन्सला आहे. ते जर असेल तर अतिउत्तम. आणि ओके. जर आणि निफ्टी सेन्सेक्सला सपोर्ट रेजिस्टन्स टाकताना पण 5-5 मिनिटालाच टाकायचे ना, म्हणजे सॉरी 1 आवर आणि 15 मिनिट 101%. 101%. पहिले 1 मंथ, मग 1 डे, नंतर मग 1 आवर त्याला ऍडजस्ट करायचं आणि 15 मिनिट्सला पण ऍडजस्ट करायचं. आणि जर वाटतंय तुम्हाला की तिथे एक लाईन टाकायची गरज आहे, आता जसं इथे गरज होती 15 मिनिट्सला तर मी टाकली, तर ती टाकायची गरज वाटते की मल्टिपल टाइम इथे खाली पडतोय, मल्टिपल टाइम खाली जातोय, तर तुम्ही तिथे लाईन ड्रॉ करू शकता. असं नाही की करायची नाही आहे. तुम्हाला वाटतंय तर ड्रॉ करा, पण शक्यतो जास्त खिचडी करू नका. ॲटलिस्ट कॅन्डल प्रॉपरली दिसायला पाहिजे. आता बघा इथे कसं प्रॉपरली सर्व मला सिनेरिओ कळतोय काय होतंय असं. अशा तुम्ही जर इथेच मल्टिपल आहे, इथे पण सपोर्ट आहे, इथे पण सपोर्ट आहे, इथे पण रेजिस्टन्स आहे, अशी खिचडी नको करा. मला एवढंच म्हणायचं आहे. बघ ओके, कळालं? ओके सर. अजून मला काय विचारायचं? ओके आता बघा तुम्ही जे बोलले सर, आपल्या युट्यूब चॅनलवर आता सध्या सर हां हॅलो बोलू का सर? हां बोला ना. हा, तर युट्यूब चॅनलवर सध्या 2 व्हिडिओ दिसतायत. हां तर ऍक्च्युली ते 3 असायला पाहिजे, ते आजचा 4था हो ऐका आता काय झालंय, फर्स्ट जे मी रेकॉर्डिंग केलं ना त्यात व्हॉइसचा प्रॉब्लेम आला होता. म्हणजे व्हॉइस प्रॉपरली रेकॉर्डिंग झालाय, खूप जास्त असा आवाज फ्लक्च्युएशन होतोय, म्हणजे कट होतोय आवाज. त्यामुळे फर्स्ट डेचं मी टाकलेलं नाही आहे, सेकंड डेचं टाकलंय आणि थर्ड डेचं टाकलंय. बरोबर, 2 व्हिडिओ तुम्हाला दिसत आहेत. ओके सर. आता तुम्हाला आज हा ना, मग हो एक 8 तारखेचा व्हिडिओ तो मी आता टाकतोय आणि हा व्हिडिओ पण मी आजच टाकणार आहे. म्हणजे तुम्हाला टोटल 4 व्हिडिओ दिसतील. 4 लेक्चरचे 4 व्हिडिओ तुम्हाला आजपर्यंत दिसून जाईल. आता मी तुम्हाला लगेच एक 10 मिनिटात एक व्हिडिओ टाकतोय, 10-15 मिनिटात. आणि मी ती लिमिट काढून टाकली आहे, जी ईमेल आय डीची लिमिट होती. कारण त्या ईमेल आय डीच्या लिमिटमुळे ना बहुतेक ते व्हिडिओ अपलोड होत नव्हते माझ्याकडून. आता मी ती लिमिट काढून टाकली, पण ते फक्त तुम्हालाच दिसेल ते व्हिडिओ. तुम्ही जी तुम्हाला लिंक शेअर केली त्या लिंकवरच तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. त्याच्यानंतर 2 दिवसानंतर ते व्हिडिओ दिसणार नाही तुम्हाला, किंवा तुम्हाला जेव्हा लागतील तेव्हा तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला ऍक्सेस देऊन टाकेल त्याच्यावाला. ओके, असं कसं?